मी होणार नगरसेवक व्हीकेबी न्यूज आणि विदर्भ की बात हिंदी दैनिकच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. राज्यभरातील महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे आणि निवडणुकीचे साक्षात्कार घेणं सुरू आहे. नागपुरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्रात या गोष्टी सुरू आहेत. आमच्या सोबत यावेळेस आम्ही प्रभाग 34 मध्ये आलेलो आहोत आणि सुनील मानेकर आमच्यासोबत आहे. त्यांच्याशी आपण खास बातचीत करूया. त्यांनी दावेदारी ठोकलेली आहे. दादा, कसं बघता याला, की नेमकं प्रभाग 34ची जर गोष्ट केली तर कशा पद्धतीने तुम्ही समोर जाणार आणि तुमचा एजेंडा काय आहे? प्रभाग 34 मध्ये आमदारांच्या माध्यमातून फार चांगले कामं झालेली आहेच. परंतु येणाऱ्या काळामध्ये अजून भरपूर कामं करायची आहे. इथे रिझर्व्हेशनचा महत्त्वाचा पार्ट आहे. अत्यंत चांगले घरं या ठिकाणी झाले आहेत. त्यांच्यावर टांगती तलवार आहे आणि ते मला प्रामुख्याने मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून काढायचं आहे. बऱ्याच गोष्टी अजून खूप साऱ्या डेव्हलपमेंट व्हायच्या आहे. शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणासाठी आम्हाला काय करता येईल, हा माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. तर साक्षात्कार सध्याला सुरू आहेत. नेमके निरीक्षक बसलेले आहेत. अशात त्यांना नेमकं तुम्ही काय आव्हान कराल, की कोणते असे मुद्दे आहे, की त्याच्यावर तुम्ही आपली दावेदारी ठोकाल? मुद्दे म्हणजे असं आहे, की सध्या या ठिकाणी मुद्दे खूप आहेत. प्रभाग 34 क्रमांक जर बघितला आपण, तर आपण हा नाला बघतो आहे. हा जम्बूद्वीपपासून इकडेपर्यंत आला आहे. या नाल्याचं अजून खूप काही डेव्हलपमेंट बाकी आहे. खालच्या भागामध्ये पुष्कळशी डेव्हलपमेंट बाकी आहे. कारण त्या ठिकाणी अनडेव्हलप्ड एरिया आहे रिझर्व्हेशन असल्यामुळे. आणि आम्ही स्वतः एक कमीत कमी 4,000 ते 5,000 या ठिकाणी महिला आम्ही प्रशिक्षित करतो. ज्यांच्या संबंधित माझी मिसेस ही डायरेक्ट टचमध्ये आहे सगळ्यांच्या. माझं एकच आव्हान आहे नेत्यांना, की कुठल्याही समाजावर न जाता किंवा कुठल्याही धर्मावर न जाता ही निवडणूक एक म्हणजे चांगली व्हावी आणि समाजकारणाच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक निवडणूक व्हावी हीच माझी इच्छा आहे. अ, मागील काळात जर बघितलं गेलं, तर तुमचे सोशल वर्क किती दिवसापासून तुम्ही काम करत आहे आणि अशात किती कनेक्टिव्हिटी तुम्ही आपल्या प्रभाग 34 मध्ये वाढवली? आमचं मानिनी सखी मंच म्हणून जी फाउंडेशन आहे त्याची मिसेस माझी अध्यक्ष आहे माझी मिसेस. आम्ही सरदार पटेल शिक्षण संस्था या माध्यमातून ते चालवतो आहे. जवळपास 6,000 ते 7,000 महिलांना आम्ही ह्या प्रभागातल्या प्रशिक्षित केलेलं आहे आणि त्यापैकी आनंदाची गोष्ट अशी आहे की 2,000 ते 2,500 महिलांना आम्ही रोजगार देऊ शकलो. आजही सगळे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि आम्हाला दृढ विश्वास आहे की ते सगळे लोकं आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. प्रभाग 34 मधून मोठ्या प्रमाणात दावेदारी आहे. अशात कुणाला तिकीट द्यावी, कुणाला नाही द्यावी. काय नेमकं आपण वरिष्ठांना आव्हान कराल आणि निरीक्षकांना आव्हान कराल, की तुम्हाला तिकीट मिळेल? मला तर अशी काही खूप मोठी काही दावेदारी वाटत नाही आहे. 2-3 लोकं सोडले, सगळे आम्ही आपसातच आहे, सगळे संबंधित लोकं आहे. त्यामुळे हा एक नशिबाचा भाग असतो. दुसरी गोष्ट नेत्यांना काय वाटते हा एक महत्त्वाचा भाग असतो. आमचे नेते जे सांगतील तेच आम्ही करणार. संधीचं सोनं कराल जर संधी मिळाली तर? 100% संधीचं सोनं हे करण्यासाठीच आम्ही पुढे आलो. समाजकारणाला एक जोड आहे राजकारणाची, म्हणून मला त्या ठिकाणी काम करायचं. तर सुनील मानेकर होते आपल्यासोबत. प्रभाग 34 मधून त्यांनी पक्षाला दावेदारी मागितलेली आहे, उमेदवारी मागितली आहे. अशात जर बघितलं गेलं तर कुणाला आता संधी मिळते ते तर येणारा काळच सांगेल. नागपूरहून मुकेश शेळू, व्हीकेबी न्यूजसाठी.